नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कराड येथील पंकज मल्टीपर्पज हॉल येथे मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय काँग्रेसचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला कराड दक्षिणमधून हजारो महिला उपस्थित राहिल्या होत्या. या मेळाव्याला अनिता जाधव, कविता मेत्रे, वैशालीताई शिंदे, सौ सत्वशीला चव्हाण, माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, उमेदवार शशिकांत शिंदे, मनोहर शिंदे, प्राध्यापक धनाजी काटकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या मेळाव्याची सुरुवात माजी जिल्हा परिषद सदस्य विद्याताई थोरवडे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. या ठिकाणी येत्या 7 तारखेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं इथं उपस्थित आहोत. आपण जे मान्यवर आपल्याला त्यांचं मनोगत सांगणार आहे, तुम्ही ते मनोगत मनापासून ऐकावं आणि आज ज्या आमच्या भगिनी इथं आल्या आणि ज्या येऊ शकलेल्या नाहीत त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण बाबांचा, आदरणीय साहेबांचा आणि ज्या मान्यवर व्यक्ती इथं आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत त्या प्रत्येकाचा निरोप आपण पोहोचवावा आणि येत्या 7 तारखेला आपण प्रत्येकीनं जे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जे आहे आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेबांचं, त्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड अशा बहुमतानं विजयी करायचं आहे अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करते. आणि आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला प्राध्यापक धनाजी काटकर सर यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. ही निवडणूक लोकसभेची आहे आणि शशिकांत शिंदे साहेबांना आपल्याला प्रचंड बहुमताने दिल्लीला पाठवायचं आहे हा निर्धार करण्यासाठी आज महिलांची सभा बोलवलेली आहे. आपण महाविकास आघाडीचं या ठिकाणी उमेदवाराचं चिन्ह आहे तुतारी फुंकणारा माणूस. अनेक जण म्हणतात की चिन्ह घरापर्यंत पोचलं पाहिजे, परंतु बाबा इथं या ठिकाणी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. मगाचपासून त्या म्हणतात चिन्ह सांगायची आम्हाला गरज नाही, तुतारी फुंकणारा माणूस याच्या समोरचं बटन दाबून शशिकांत शिंदे साहेबांना आम्ही सन्मानानं दिल्लीला पाठवणार हा निर्धार करण्यासाठी आम्ही इथं आज आलेलो. कारण महिलांची ताकद ही किती मोठी असते. कारण बाबा ज्या वेळेला मुख्यमंत्री होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीमध्ये महिलांना 35% आरक्षण होतं. बाबा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय घेतला, महिलांना 50% आरक्षण देऊन टाकलं. त्यामुळे ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये महिला राज्य दिसते. त्या ठिकाणी महिलांना संधी राजकारणामध्ये मिळाली पाहिजे. जे मतदान आहे देशामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ 50%च्या आसपास महिलांचं मतदान आहे. कारण महिलांना मत देत असताना स्वतःचा विचार करून मत दिलं पाहिजे. यासाठी महिला विचारानं सक्षम झाली पाहिजे. म्हणून राजकारणामध्ये महिलांना या ठिकाणी 50% आरक्षण बाबा मुख्यमंत्री असताना निर्णय केला. आता या ठिकाणी 2024ला लोकसभेची निवडणूक आहे. आपल्या या मतदारसंघामध्ये 7 तारखेला मतदान आहे. राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाने जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे. त्याच्यामध्ये महिलांना जसं राजकारणामध्ये 50% आरक्षण दिलंय तसं नोकऱ्यांच्या मध्ये सुद्धा 50% आरक्षण हे जाहीरनाम्यामध्ये या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. जर इंडी आघाडीचं सरकार केंद्रामध्ये आलं तर महिलांना नोकरीत 50% आरक्षण, आशा सेविका असतील, बालवाडी अंगणवाडी सेविका असतील यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करणार अशा पद्धतीचं वचन या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे. आपण बघितलं की ही लोक म्हणतायत 60 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने काय केलं, आम्ही जे 10 वर्षामध्ये केलं त्यांना 60 वर्ष जमलं नाही. अरे या ठिकाणी आपण किती महागाईचे चटके या महिला इथं बसलेल्या आहेत. महिला संसार ऍक्च्युअली या ठिकाणी चालवतात. काय परिस्थिती आहे, गॅसचा दर काय, या ठिकाणी दुधाचा दर काय, या ठिकाणी अन्नधान्य कुठपर्यंत गेलेलं आहे. हे जे
काम सुरू आहे, आजचे दिन येतो म्हणले होते ते 2014ला म्हटले जर आमचं सरकार आलं तर तुम्हाला आजचे दिन येतील. आले का हो? काय परिस्थिती आहे आपली? 400 रुपयाला मिळणारा गॅस आज 1100 रुपयाला झालेला होता. आता मध्ये त्यांनी 100-200 रुपये कमी केले, कारण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केले. जे 200 रुपये कमी केले पुन्हा आले तर ते 400 ने वाढवतील, कारण त्यांना माहिती आहे की आता आपल्याला बरेचशा महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय टीव्हीवर एवढ्या प्रचंड महोत्सवांचा सुरू आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपण प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात सभा घेतल्याशिवाय काही खरं दिसत नाही. कारण इंडिया आघाडीचे सर्व उमेदवार हे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण त्यांचा सामना करतो. आपला जो पाठीमागचा इतिहास आहे, काँग्रेस पक्षाने आतापर्यंत जे देशासाठी काम केलेलं आहे, आणि शिक्षण मोफत कुणी केलं. आज या ठिकाणी महिला शिक्षित झालेले आहेत. या ठिकाणी आमच्या मान्यते जिल्हा परिषदेमध्ये महिला बाल विकास विभागाच्या सभापती झाल्या. जे शिक्षण या ठिकाणी तुम्हाला मिळालं, यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या वेळेला सत्ता हातात घेतली त्यावेळेला पहिला निर्णय कुठला केला असेल तर गरिबासाठी मोफत शिक्षण, ईबीसी सवलत ही काँग्रेस पक्षाने आणली. कसेल त्याची जमीन हा निर्णय केला. माताडी कामगार कायदा हा निर्णय केला. अरे सगळ्यांना सन्मानाने जगता आलं पाहिजे, अशा पद्धतीचं काम, अशा पद्धतीचे निर्णय देश पातळीवर आणि राज्य पातळीवर झाले, म्हणून ही प्रगती. या 10 वर्षामध्ये आपण काय अनुभवतोय? प्रत्येक वर्षाला चढती महागाई, प्रत्येक वर्षाला चढतं खाजगीकरण. अरे सरकारी कंपन्या बेस्तनाबूत करायच्या आणि खाजगी मालकाच्या घशात घालायचा असा उद्योग या ठिकाणी सुरू आहे. महिलांना या ठिकाणी विनंती आहे की मतदान करत असताना या ठिकाणी तुम्ही तुमच्या विचारानं मतदान करा. आपण या ठिकाणी मतदानाला स्वतंत्र आहोत, कारण मताचा अधिकार प्रत्येकाला जो घटनेला दिलेला आहे हा मताचा अधिकार या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे वापरला पाहिजे. आणि येत्या 7 तारखेला तुतारी फुंकणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन दाबून शशिकांत शिंदे साहेबांना दिल्लीला सन्मानानं पाठवूया. आपण सर्वजण तशा पद्धतीचं काम कराल अशी तुम्हाला विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा आवाज हा आवाज एका महिलेचा नाहीये, तर या देश बदलू पाहणाऱ्या, देशात परिवर्तन आणणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हा आवाज आहे. कारण की केंद्रामधली जी सत्ता, ही जी मोदी शहाची सत्ता आहे, माझ्या माता भगिनी देवच्या जीवावर उठली आहे. आमचा संसार उद्ध्वस्त करायला लागली आहे. महागाई डोंगरा एवढी वाढली आहे. वाढली का नाही मावशी महागाई? महागाई वाढली आहे. ही महागाई वाढवणाऱ्या या भाजपला गाळायचं का नाही सांगायचं? गाळायचं का? बेरोजगारी वाढली का? आपल्या लेकरांना बेरोजगार करणाऱ्या या भाजपला गाळायचं. या भाजपला गाळायचं. शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढला, त्या शेतकऱ्यांचं जे आज जगणं झालंय, त्या भाजपला आपल्याला गाडण्यासाठीच हे निवडणूक आहे. माझ्या बंधू आणि भगिनीनो, निवडणूक कशासाठी असते? बाईला तर निवडणुकीत कुणी जामील करतंय का? आणि बाईला असं वाटतं की आम्हाला राजकारणाचं काही घेणं देणं नाही. माझं ऐकलं आता? बाईला असं वाटतं की राजकारणाचं मला काही घेणं देणं नाही. पण माझ्या मैत्रिणींनो, आपण जे ताटात अन्न खातो ना, ते अन्न स्वस्त असेल की महाग असेल हे राजकारण ठरवतं. आपल्या लेकरांना शिक्षण मिळणार आहे, ते शिक्षण स्वस्त असेल का महाग असेल हे राजकारण ठरवतं. आपल्या लेकराला नोकरी लागणार का नाही लागणार हे राजकारण ठरवतं. कुणाला आम्ही सत्तेत बसवणार आहे त्याच्यावरून ठरतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिलाय. तो मतदानाचा अधिकार काय असतो? आधी काय होतं? राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा. आता राजा आधीच्या काय नाही, आता सगळी काय असेल ती प्रजा, सगळी काय असेल ती प्रजा. त्यामुळे राजा 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 तर नाही. यशवंतराव चव्हाण असं म्हणायचे की पहिल्यांदा राजा
पहिल्यांदा राजा राणीच्या पोटातनं जन्माला यायचा, पण आता राजा येतो तो मतपेटीतनं जन्माला येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सामान्य घरातल्या लेकराला सुद्धा राजा बनण्याचा अधिकार दिलाय, तो मतपेटीतनं दिलाय. आणि म्हणून येत्या 7 मेला अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला माथाडी कामगाराचा मुलगा राजा नाही बरं का तो. तुम्ही पाहिजे तेव्हा पाहिजे तिथं त्यांना भेटू शकता. राजाला भेटायचं म्हणलं की ही मोठी लाईन लागते. राजाला सहज भेटता येत नाही, पण सामान्य माणसाला सामान्य नेत्याला सहज भेटता येतं. असं हे नेतृत्व, असं हे नेतृत्व शशिकांत शिंदे साहेब अत्यंत सामान्य घरातलं नेतृत्व 24/7 पाहिजे तेव्हा तुमच्यासाठी आमच्यासाठी उपलब्ध असणारं नेतृत्व आम्हाला दिल्लीला पाठवायचं. त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र आलो. माझ्या बंधू आणि भगिनीनो, माझ्या महिलांनो, एक जाहिरात येते बघा, जाहिरात. मोदी की गॅरंटी येते ना, येते का? त्या आता जर भाजपचे मत मागायला आले, बायानो बांगड्या अशा घ्यायच्या माग, पदर असा खोचायचा. मागायला जर एक कमळीवाले आले ना, त्याला विचारायचं 15 लाखाचं काय झालं. बरोबर, 15 लाख आमच्या खात्यात येणार होते, 15 लाखाचं काय झालं? हीच का तुमची मोदींची गॅरंटी? 2 कोटी नोकऱ्या देणार होते. मारू नका त्यांना, फक्त पदर खोचा. घ्यायला पाहिजे, आता बांगड्या अशा केल्या की घ्यायला पाहिजे. 2 कोटी नोकऱ्या देणार होता, काय झालं? आमच्या लेकरांना नोकऱ्या लागेनार. नोकरी नाही म्हणलं की छोकरी नाही, छोकरी नाही म्हणजे लग्न नाही, लेकरांचं सोयरीक पण कुठं होईना. हे पाप कुणाचे? हे पाप मोदीचे. मोदींनी लग्न केले का? केले का? मोदीजींनी लग्न अरे केलंय. बायको नांदवत नाही ते. अरे ज्या मोदीजींना ज्या बायको बरोबर 7 फेरे घेतले, त्या 7 फेऱ्याची गॅरंटी देता आली नाही, ते मोदीजी तुम्हाला आम्हाला काय गॅरंटी देणार मला सांगा. आणि म्हणून ही मोदींची जी गॅरंटी आहे ना, ही गॅरंटी फसली आहे. हे लबाड घरचा आवाज नाही. आम्ही गेली 10 वर्ष हेच बघतोय की शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही हमीभाव देऊ म्हटले, मिळाला का? गुजरातचा कांदा, शेतकऱ्यांच्या सगळ्या आपण लेखी आहे. गुजरातचा कांदा 2000 मेट्रिक टन आता परदेशात पाठवला आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला उपाशी ठेवलं. माझ्या महिला भगिनीनो, या भाजपच्या मागे आम्हाला दांडकं घेऊन मागे लागावं लागणार आहे. हे दांडकं कुठलं असेल? हे दांडकं कुठलं असेल? बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार हे आमचं दांडकं आहे. आमच्या दुधाला भाव आहेत का? अरे ते दूध वाढून वाढून माझ्या शेतकऱ्याचं कंबर मोडलं, पण दुधाला भाव दिले नाहीत. अनुदान देणार होते ना प्रत्येकाच्या खात्यावर, आले का माझ्या माता भगिनीनो? नाही आलेलं. ही मोदींची गॅरंटी आहे, ही मोदींची गॅरंटी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल, ही माणसांसाठी काम करणारी, शेवटच्या माणसाला उभं करणाऱ्या पार्टी आहेत. 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं गेलं. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काळात माफ केलं झालं. तुम्हाला माहितीये का? पहिलं कर्ज महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं कुणी माफ केलं तर ते जगद्गुरू संत तुकारामांनी केलं, आणि दुसरं कर्ज कुणी माफ केलं तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी, जेव्हा मनमोहन सिंग केंद्रात अर्थमंत्री होते. ह्याला गॅरंटी म्हणतात. गॅरंटी ह्याला म्हणतात. दुसरी गॅरंटी काय म्हणतात का? जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगातील उद्धारी. वारे पट्ट्यानो, आमच्या बायकांच्या हातात फक्त काय देणार? पाळण्याची दोरी. आणि पुरुषांच्या हातात कसल्या दोऱ्या? राजकीय दोऱ्या, आर्थिक दोऱ्या, सामाजिक दोऱ्या, सगळ्या क्षेत्रातल्या दोऱ्या पुरुषांच्या हातात, आणि बाईच्या हातात काय? पाळण्याची दोरी. राजीव गांधींनी 73 आणि 74 घटना दुरुस्ती केली.
म्हणतात गॅरंटी मोदी साहेब, ही आहे गॅरंटी. नाहीतर परवा दिवशी गेल्या 2-4 महिन्यामध्ये म्हणले आम्ही महिलांना आरक्षण देणार, लोकसभेत देणार, राज्यसभेत देणार, आम्ही महिला खुश झालो. पण ते लॉलीपॉप होतं. म्हटले आधी जनगणना करूया, मग मतदारसंघ बांधूया, तोपर्यंत आमची लाकडं मसनात जायची. आम्ही कशाला जगतोय? ही ह्यांची गॅरंटी. माझ्या बंधू आणि भगिनी आणि माझ्या मैत्रिणीनो, हा महाराष्ट्र माता जिजाऊचा महाराष्ट्र आहे. तिथल्या आदिलशहाला, तिथल्या निजामशाला हकलून लावल्यामध्ये मा जिजाऊचा मोठा हात होता. हा महाराष्ट्र ताराराणीचा महाराष्ट्र आहे, जिने मोगलांना हकलून लावलं होतं. हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे, हा महाराष्ट्र रमाईचा आहे, हा महाराष्ट्र तुमच्या माझ्या सारख्या रत्नरागिणींचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रातल्या मोदी शहाला येऊन देणार नाही. हा महाराष्ट्र आमचा महाराष्ट्र. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचे पक्ष फोडले. तुम्हाला आवडेल का हे? तुमचं जर घर कुणी फोडलं तर चालेल आपल्याला आपलं कुणी घर फोडलं तर? अरे महाराष्ट्रात मराठी माणसांनी उभी केलेले हे पक्ष त्यांनी फोडले. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्यांना जागा दाखवून द्यावी लागेल. काय म्हणतात रे? काँग्रेसनं काय केलं? 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं? ज्या शाळेत मोदी शिकलेत ना, शिकलेत का मोदी शिकलेत माहितीये का तुम्हाला? डिग्री 40 आहे त्यांची, पण 4थी पर्यंत शिकले. ती शाळा सुद्धा काँग्रेसनं काढली होती. हे हॉस्पिटल्स असतील, धरणं असतील, मला एक सांगा, एक तरी धरण भाजपवाल्यांनी बांधलंय का? एक तरी हॉस्पिटल भाजपवाल्यांनी बांधलंय का? एक तरी शाळा भाजपवाल्यांनी काढली आहे का? IIT, एमसाईट सगळं काँग्रेसनं केलंय. एवढंच कशाला? ज्या संविधानामुळं एक चहावाला या देशाचा पंतप्रधान होतो, ते संविधान सुद्धा काँग्रेसनं दिले. हे सगळं काँग्रेसनं केलंय. त्यामुळं ह्या खोट्या माणसांना, या लबाड माणसांना आम्हाला सत्तेतनं बाहेर काढावं लागलं. ही माझ्या माता भगिनीनो, तुम्हाला हे निवडणूक आता हातातच घ्यावी लागेल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आम्हाला पदर खोचून तयार करावा लागेल. तिथे ठीक आहे का आपल्याकडे देवीचा गोल गोल आहे ना, इंजेक्शन लस दिलेली, मोदी बाबांनी लस दिली करोना काळात. सगळीकडे फोटो. अरे बाबाला एवढा फोटो काढायचा नाद आहे, कशाला राजकारणात आला? त्या गोविंदासारखं राजाबाबूचं काम करायचं ना सिनेमात जाऊन. कसले घालतात 10 लाखाचा सूट, 10 लाखाचा पेट, आणि म्हणतात काय, मैं फकीर हूँ, झोला उठा के चला जाऊंगा. वारे, तू झोला उठा के चला जाएगा, पण त्या झोल्यात काय घेऊन चाललाय हे आम्ही बघणार आहे. आम्ही तसंच तुला जाऊन देणार नाही. फकीर आहे म्हणता ना, फकीर आहे, पण आम्ही नाही ना फकीर. तुम्हाला पोरं बाळ नाहीत, आम्हाला पोरं बाळ आहेत. आमच्या लेकरांची लग्न करायची, आमच्या लेकरांना शिकवायचे. तुम्ही गॅस महाग केला, शिक्षणाची वाट लावली. काय म्हटलं त्या? एसटी फुकट है ना, एसटी फुकट. त्यांना म्हणावं, तुमच्यात दम असेल ना, दम, बीजेपी वालो, तुमच्यात जर दम असेल ना, तर गॅस फुकट करा. एवढा महागाचा गॅस केला, आमची कंपनी मोठी. उज्ज्वला गॅसची जाहिरात केली जाते, उज्ज्वला गॅसची जाहिरात. पहिलं सिलेंडर फुकट, नंतरचं 1100 रुपयाचं फुकट. तुमचे नाना आम्हाला आणून देणार का? एवढी महागाई वाढवली. आमच्या लेकरांना नोकऱ्या नाही, आणि नुसत्या फोटो. पेट्रोल डिझेल भरायला जर आम्ही पेट्रोल पंपावर गेलो तर पेट्रोल डिझेल किती महाग झालंय. पैसा आमचा खिसा खाली, आणि असं वर बघितलं की चित्रात मोठी बाबा हसतो की नाही, हसणारं चित्र आहे ना त्यांचं. बघितलं की वाटतं आपल्याला म्हणतो कशी जिरवली यांची. इतकी महागाई करून ठेवली आहे. म्हणजे आम्ही 1 लाखाचं जर खत घेतलं ना, खताच्या पिशव्यांवर पण यांचे फोटो. शौचालयावर आता टाकू नये फोटो म्हणजे झालं. सगळीकडे फोटो. खत 1 लाखाचं घेतलं तर माझ्या माता भगिनीनो, शेतकऱ्याच्या लेकी आहोत आम्ही.
आम्हाला 18,000 रुपये जीएसटी भरावा लागतो. 18,000 रुपये. 4,000चं जर औषध घेतलं ना, औषध 4,000चं, डोळे उघडे ठेवून बघा आजूबाजूला काय चालतंय. ही लोकशाही आहे, हे लोकांचं राज्य आहे. लोक ठरवणार कुठला लोकप्रतिनिधी पाहिजे, लोक ठरवणार या देशावर कुणाचं राज्य पाहिजे, या गद्दारांचं पाहिजे का खुद्दारांचं पाहिजे, हे आम्ही तुम्ही ठरवणार. 4,000चं औषध घेतलं तर जीएसटी किती? 700 रुपये. बघता का बिल तुम्ही? हॉटेलमध्ये जेवायला गेलं तरी जीएसटी बाबा माग 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 येतोय. अगं लेकरांना पाट्या पुस्तक घेतलं, लेकरांना खायला घेतलं ना, त्याच्यावर पण जीएसटी आहे. हे मोठं पाप मोदी आणि शहांनी केलंय. मोदी आणि शहा इथं येऊन म्हणतात की पवार साहेबांनी महाराष्ट्र के लिए क्या किया. अरे पवार साहेबांनी महाराष्ट्रात महिलांना आरक्षण दिलं, महिला धोरण आखलं. बहिणीला भाऊ एक तरी असावा, बहिणीला भाऊ एक तरी असावा, एका रात्रीचा विसावा, एका तोडीची असं एका रात्रीचा विसावा, एक तरी भाऊ असावा असं आपल्याला वाटतं. पण तो भाऊ जर नालायक निघाला तर काय करायचं? आणि म्हणून आता ते पवार साहेबांनी वडिलांच्या संपत्तीत आम्हाला बरोबरीचं भागीदारी केलं. ह्याला गॅरंटी म्हणतात, ह्याला गॅरंटी म्हणतात. एवढंच सांगते की काय केलं काँग्रेसनं. मगाशी सांगता सांगता राहिलं देवीचे आम्ही इथं टिके काढले. आणि ते 2 ड्रॉप कशाचे असतात? कशाचे असतात 2 ड्रॉप? पोलिओ. भाजप वालो, काँग्रेसनी जर हे 2 ड्रॉप दिले नसते ना तुम्हाला, तर तुम्ही जन्माचं पांगळं झाला असता. हे काँग्रेसनं केलंय, पांगळं होऊन फिरला असता. शेवटी एवढंच सांगते, एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले शशिकांत शिंदे साहेब गेली 20 वर्ष त्यांची बहीण म्हणून राजकीय जीवनात मी काम करते. असा भाऊ जो बहिणीच्या प्रत्येक मीच नाही तर प्रत्येक समाजातल्या बहिणीच्या हाकेला ओ देणारा हा भाऊ आणि त्यांच्या ह्या सुविध पत्नी वहिनी साहेब. भाऊ तर आपल्या जेव्हा जवळचं नातं असतं, असा भाऊ की जो आम्हाला कायम उपलब्ध आहे, आमच्या पाठीशी आहे. अशा भावाला आम्हाला दिल्लीला पाठवायचंय. आजूबाजूला तुम्ही बघता काही घोटाळ्यांचे आरोप केले गेले. खोटे आरोप. कुठला नेता मोठा व्हायला लागला, बीजेपीच्या विरोधात जायला लागला की काय करतात? काय करतात? हुशार आहे का तुम्ही? ज्या दिवशी या देशातली जनता हुशार होती ना, लोकशाही वाचली. माझ्या बायानो, ही लोकशाही टिकवायची खरी तर जबाबदारी आहे तर ती आमच्यावर आहे, तुमच्यावर आहे, आपल्या सगळ्या समस्त महिला भगिनीवर आहे. कुणी ह्याच्याकडे जायचं नाही म्हटलं की आलं ईडी, आलो सीबीआय. अरे तुमचा जर दम असेल ना, दम बीजेपी वालो, तर असं मोकळ्यात लढा ना. ईडी सीबीआय पक्ष फोडताय, 50 खोके एकदम ओके. इलेक्ट्रॉन घोटाळा किती? 6,000 कोटीचा. किती किती शून्य असतील ना 6,000वर? आम्हाला काय कळतंय का? आमचे 200, 300, 1000 आमचा हिशोब, ह्यांचा 6,500 कोटीचा घोटाळा. 6 वर 10 शून्य द्यायचे, एवढ्या कोटीचा घोटाळा करून ठेवला. हे घोटाळेबाज आहेत. कुणी त्यांच्या विरोधात गेलं काही म्हणून शशिकांत शिंदे साहेबांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. शिबू सोरेन असतील, केजरीवाल असतील, त्यांना तुरुंगात टाकलं. जो त्यांच्या बरोबर येणार नाही त्याला तुरुंगात. मग भ्रष्टाचारी का एकी नारा, तुरुंगापेक्षा भाजप भरा. म्हणून तिकडं सगळे चाललंय. आणि बीजेपी म्हणजे काय माहितीये का? भ्रष्टाचारांना जमवलेली ही पार्टी आहे. सगळे भ्रष्टाचारी आले. शेवटी एवढंच सांगते माझ्या बायानो, आपल्यात खूप मोठी ताकद आहे, ती एकजुटीनं करूया. एवढंच सांगते, एकली मी गेले बाई, एकली मी गेले बाई, झाड हललं नाही. मी जर एकटी गेली तर झाड हलत का ग? दुकटी मी गेले बाई, झाड हललं नाही. दोघी जरी गेल्या तरी झाड हलेल का? मिळून साऱ्या जणी गेलो, झाड राहिलं नाही. तेव्हा मिळून साऱ्या जणी आम्ही जाणार आहोत आणि हे भाजपचं जे विषारी झाड आहे ते मुळापासून उपटून काढणार आहे. एवढंच सांगते की तुतारी फुंकणारा माणूस लक्षात ठेवा. घराघरापर्यंत ही तुतारी फुंकवा. एक तुतारी त्या बजारून फुंकीन मी ती स्वप्राणाने भेटून टाकीन सारी
किंकाळीने एक तुतारी द्याम जाणून अशी ही तुतारी अशी फुंका की त्या तुतारीची जी किंकाळी आहे ते मोदी शहाच्या कानापर्यंत जायला पाहिजे आणि येत्या 4 तारखेला गुलाल घेऊन तयार राहा. शशिकांत शिंदे आपल्याला दिल्लीला पाठवायचे. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी. खरोखरच सर्वांचे आभार आहे. आज आपण आमदार साहेबांच्या प्रचारात इथं एकत्रित जमलेलो आहोत. आमदार साहेबांविषयी आपणा सर्वांना माहिती असावी अशी मी समजते. महाविकास आघाडीने आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी आमदार साहेबांना या सातारा जिल्हा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी ही आपल्या सर्वांच्या विश्वासावर आणि आपल्या सर्वांच्या आधारावर दिलेली आहे. आपण सर्व या आमदार साहेबांवर विश्वास ठेवून आणि महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून त्यांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी आपण सर्वजण सहभागी होताल अशी विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत. आमदार साहेबांनी आतापर्यंत 4 वेळा विधानसभेच्या माध्यमातून कोरेगाव आणि जावळी मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आता विधान परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्या माध्यमातून विकास कामं करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. जी जबाबदारी त्यांच्यावरती एक आमदार म्हणून दिलेली आहे ती पार पाडण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि या संधीचाही उपयोग आणि सोनं करण्याचा प्रयत्न करतील अशी मी ग्वाही आपणा सर्वांना देते. आणि आपण सर्वांनी 7 मेला होणाऱ्या मतदाना दिवशी आपण तुतारी वाजवणारा माणूस या समोरील चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा मोठा सहभाग असावा अशी विनंती आणि आव्हान करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आपण सर्वांनी मतदान करायचं आहे आणि स्वतःही मतदान करायचं आहे आणि इतर महिलांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे. आणि मतदान का करायचं आहे याचा बराच मोठा वापोह आणि आपल्याला संबोधत कविता मित्रेंनी केलं की बरेच कंगोरे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला की आपल्याला आत्ता या क्षणाला मतदान करणं किती अत्यावश्यक आहे. आत्ता लोकसभेच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक महिलेला प्रत्येक मतदाराने मतदान करणं हे आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करणं गरजेचं आहे याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि माझ्या महिला भगिनींनाही मला असं वाटतं यातल्या काही बऱ्याचशा गोष्टी माहिती असतील आणि त्या समजून घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. कारण बऱ्याच महिला भगिनी असतात की ज्या राजकीय क्षेत्रामध्ये किंवा राजकीय परिसरापासून थोड्याशा दूर असतात. त्यांना या सर्व गोष्टींची माहिती नसते. आत्ता मी गेल्या काही दिवसापासून प्रचारादरम्यान महिलांमध्ये जाते तर असं जाणवतं की महिलांना GSTच माहिती नाही आहे. महिलांना काही गोष्टी माहितीच नाही आहेत की आपल्यावरती अन्याय होतोय याची जाणीवच होत नाही आहे. माहितीच नाही आहे. तर ही जाणीव आणि माहिती आपण करून देणं गरजेचं आहे. कारण महिलांना माहिती असतं आपल्याला त्रास होतो पण तो कशामुळे होतोय आपलं घराचं अर्थकारण कशामुळे बिघडलंय बिघडलंय हे माहिती आहे पण ते कशामुळे बिघडलंय याची जाणीव त्यांना नाही आहे. जसं महिलांचा स्वभाव आहे आजारी पडलं की काहीतरी आजार आहे पण तो कशामुळे होतो त्याच्या मुळाशी जाण्याची सवयच महिलांना नाही आहे. आणि ती सवय आपण आता या क्षणाला घेतली पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे की आपल्या संसारावर असेल आपल्या कुटुंबावर असेल आपल्या सामाजिक राजकीय आणि देशातील सर्व जीवनावरती का विसंगती आणि हे निर्माण झाली आहे याची आपण वास्तव माहिती करून घेतलं पाहिजे. जाहिरातींच्या मागे न जाता जाहिरात आहे तर त्या जाहिरातीचा मागचा वास्तव आणि त्याच्या मागची बाजू आपण समजून घेतली पाहिजे आणि आपल्याला खरोखरच त्याचा सर्वांचा लाभ होतो का याची जाणीव आपण सर्व महिलांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आजचा
या निवडणुकीकडे पाहताना सर्व महाराष्ट्र असेल किंवा देश आहे तो एक स्वाभिमानाची निवडणूक म्हणून पाहतो. स्वाभिमानाने मतदान करण्याचं ही वेळ आहे या दृष्टिकोनातून पाहत आहे, कारण आपल्याला तो विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे आणि त्यासाठी आपण विचार करून मतदान करण्यासाठी आपण इथं जमलेल्या सर्व महिला भगिनी आहात. आपल्या सर्वांना आव्हान करण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत की आपण सर्वात प्रथमतः मतदान करायचंय आणि मतदानाच्या रूपात आपण महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या पाठीशी संपूर्णपणे उभं राहायचंय आणि साथ द्यायची आहे की आपल्याला जी तळमळ आहे किंवा आपल्याला जो बारीकसा त्रास जाणवतो तो काढून टाकण्यासाठी आपल्याला त्यांना साथ देणं गरजेचं आहे. याची जाणीव आपण सर्व महिला भगिनींनी करून घेतली पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती देते. जास्त काही मी बोलत नाही आणि बरेच लोक तुम्हाला बघते आहेत ते सविस्तरपणे सांगतील की नक्की आपल्या या सर्व देशामध्ये राजकारणामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याचे परिणाम आपल्यावरती काय होत आहेत, आपल्या देशावर काय होत आहेत आणि आपल्या मुलाबाळांवर काय होत आहेत, आपल्या पुढच्या पिढीवर कसे त्याचे परिणाम राहणार आहेत आणि आपलं मत हे का महत्त्वाचं आहे याची जाणीव नक्कीच सर्व वक्त्यांकडून दिली जाणार आहे. त्यामुळे आत्ता मी फक्त एवढंच आव्हान आपल्या सर्वांना करते की 7 तारखेला होणारं मतदान जे आहे त्या दिवशी आपण 3 नंबरचं बटन दाबून आमदार शशिकांत शिंदे साहेब यांना विजयी करण्यासाठी आपल्या महिला भगिनींचा सगळ्यात मोठा वाटा असावा अशी मी आपल्या सर्वांकडे अपेक्षा व्यक्त करते. आणि महिला भगिनीचंच मतदान आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा जास्त मतदान महिला भगिनींचं आहे आणि तोच आशीर्वाद आणि तेच प्रेम आमदार साहेबांना मिळावं, महाविकास आघाडीला मिळावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती आणि आव्हान करते. धन्यवाद. राजेंच्या बहिणीची ज्यांनी भूमिका केली रानाटकाची त्या अश्विनीताई महागडे या ठिकाणी आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या होऊ द्या. मी अश्विनीताई महागडे यांना विनंती करतो की आपण मनोगत आपले या ठिकाणी व्यक्त करावं. स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठावर आज उपस्थित असलेले माननीय खासदार श्रीनिवास पाटील, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, माननीय वैशालीबाई शिंदे तसेच इतर सर्व पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या तुम्ही सर्व मतदार माता भगिनी, तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार आहे. हा महाराष्ट्र जिजाऊ माँसाहेबांचा आहे. हा महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आहे. हा महाराष्ट्र सावित्रीमाईचा आहे. तसाच हा महाराष्ट्र आपल्या संसाराचा गाडा अविरतपणे रेटणाऱ्या तुम्हा सर्व माता भगिनींचा आहे. संसाराचा गाडा तुम्ही व्यवस्थित रेटत असतानाही आज महागाईने सगळ्यांची पाठ मोडली. मला माहिती आहे आज खेडेगावामध्ये अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही महिला काम करत आहात, आपला संसार करत आहात. आता शेतामध्ये रोजगाराला गेलात तर साधारणपणे 100 रुपये ते 125 रुपये एवढ्या रोजगारावर तुम्ही काम करत आहात. अशा वेळी प्रश्न निर्माण होतो, आमच्या मुलांची शिक्षण ही होणार कशी? इतक्या अत्यंत महागाईची मुलांची शिक्षण झालेली आहे. खेडेगावामध्ये यात्रा असतात, यात्रांसाठी मूल आपल्या आई वडिलांकडे हट्ट करतं
की आम्हाला नवीन कपडे हवे, पण माता भगिनींना सुचत नाही की माझ्या लेकराला नवीन कपडे हे कशा पद्धतीने मी दिले पाहिजे. एवढ्या अतोनात परिस्थितीत आपल्या माता भगिनी मुलांची शिक्षण करतात. त्या पुढे मुलं शिक्षणासाठी, आणखी शिक्षणासाठी पुणे, मुंबई इतर ठिकाणी जातात, उच्च शिक्षण घेतात, पण त्यांना नोकऱ्या नाहीत. मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांच्या मनात एक खदखद आहे. तुम्हा सगळ्यांना आपल्या मुलाबाळांची काळजी आहे, कारण तुम्हाला कळत नाहीये अचानकच कुठली तरी एखादी बातमी टीव्हीवर पाहिली जाते आणि मनात प्रश्न निर्माण होतो, माझा मुलगा पुण्यात शिक्षण घेतोय, तो आत्महत्या तर करणार नाही ना? आज त्याला नोकऱ्या नाहीये, तो माझ्यापासून लांब आहे, पण तो सुरक्षित आहे का? अत्यंत वाईट हालाखीत आपण सगळे संसार रेटतोय. पण आता या निवडणुकीमध्ये आपण आपल्या भावाला, आपल्या हक्काच्या माणसाला निवडून दिलं पाहिजे, जो खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे प्रश्न मांडणारा असेल, आपल्यासाठी अहोरात्र काम करणारा असेल. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांचे बंधू माननीय शशिकांत शिंदे साहेब, मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी अतिशय प्रेम आहे, आस्था आहे, आणि त्याचमुळे आपण त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आज ताईंनी अतिशय उत्तम भाषण केलं, बरेच मुद्दे माझ्याही लक्षात आले. आरक्षणाचा मुद्दा आहे, महिलांना आरक्षण मिळालं, पण त्याच देशामध्ये आज मणिपूर सारख्या ठिकाणी महिलांवर अन्याय अत्याचार होतो, त्यावेळी कुणीच का बोलत नाही, त्याविषयीच्या बातम्या कुणीच का दाखवत नाही. ही हळहळ आम्हा प्रत्येक तरुण तरुणीच्या मनात आहे. अशा पद्धतीच्या बातम्या या दाबल्या जातात, तरी कुठून ना कुठून तरी अशा पद्धतीच्या बातम्या या आमच्या कानावर येतात. जेव्हा महिला खेळाडूंबरोबर अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांची वागणूक त्यांना दिली जाते, त्यांच्याविषयी राजकारण केलं जातं आणि महिला खेळाडूंना आपलं मेडल हे देशाला परत द्यावं लागतं, ही खदखद व्यक्त करण्यासाठी आज मला असं वाटतं मी तुम्हा सगळ्यांच्या समोर उपस्थित आहे. महागाई, बेरोजगारी, आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतमालाला हमी भाव मिळणं हा सगळ्यात महत्त्वाची आजच्या काळातली गरज आहे. कांदा निर्यात बंदी हा तर इतका मोठा प्रश्न आहे, कारण मला माहिती आहे माझ्याही घरी कांद्याची शेती होते. 2 रुपये 4 रुपये किलोने माझ्या मम्मीला कांदा विकत द्यावा लागतो. अशा वेळेला वाटतं की इतकं प्रचंड कष्ट तुम्ही का करताय? आज शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर देश खाणार काय? सगळ्याच गोष्टी आपण बाहेरून आणणार आहोत का? ते शक्य आहे का? तर शेतकरी हा जगला पाहिजे आणि त्यासाठी आपण अशाच माणसाला निवडून दिलं पाहिजे, जो माणूस आपल्या हक्काचा आहे. आणि तुम्हा सगळ्यांना मनापासून विनंती करते की 7 तारखेला तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबा आणि आपल्या भावाला प्रचंड बहुमतांनी विजयी करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. दोन नावं घ्यावंच लागेल आम्हाला. 18व्या लोकसभेची निवडणूक होत आहे. या प्रचार सभेला उपस्थित महाराष्ट्राचेच नव्हे तर सर्व देशाचं लक्ष ज्यांच्याकडे मी बसवते. बाबांसाठी बोललं पाहिजे की अंधार दाटत चालला आहे, अंधार दाटत चालला आहे. या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. अंधार दाटत चालला आहे, या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. आणि या महाराष्ट्राला नव्हे, कराडलाच नव्हे तर महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी पृथ्वीराज बाबांसारखा एकच युवा पाहिजे. तुम्ही म्हणाल की बाबांना युवा म्हटलं, बाबा युवाच, कारण बाबा इतके बुद्धिमान आहे की मी इथं येत असताना बाबा आकडेवारी लिहून आणली, बट कुठं आपलं चुकलं नाही पाहिजे. माझ्या महिला भगिनींना मला सांगायचंय की 2014ला मोदीजी आले आणि मोदीजींनी सांगितलं की तुमच्यावरचे अत्याचार कमी करू, तुमच्या हाताला काम देऊ, तुमच्या मुलांना नोकऱ्या देऊ. आणि तुम्ही काय केलं? मोदीजीला कोणी निवडून आणलं? याचं एक उदाहरण मी सांगते, तुमचा दोष नाही.
कारण बाबा आमच्या महिला इतक्या भोळ्या भाबड्या आहे, एवढा विश्वास करणाऱ्या आहे. काय झालं, एका डायसवर एक महाराज प्रवचन करत होते. त्या महाराजांनी सांगितलं की मी म्हटल्यानंतर तुम्हाला म्हणायचंय. महाराज म्हटले, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. समोर आजीबाई बसल्या होत्या, ती म्हटली बाल्याचे बाबा बाल्याचे बाबा. पुन्हा महाराज म्हटले, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. पुन्हा आमच्या आजीबाई म्हटल्या बाल्याचे बाबा बाल्याचे बाबा. महाराज खूप संतापले, खाली गेले आणि आजीबाईला विचारलं की मी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणतो आणि तू सारखी बाल्याचे बाबा म्हणते. ती अशी मान हलवत होती, बोलत नव्हती. म्हणे सांग तू का अशी म्हणते. तो म्हणे आमच्या बुवाचं नाव गोपाल आहे म्हणे. म्हणजे आजही माझी महिला नवऱ्याचं नाव घेत नाही. इतकं प्रेम, इतकं संस्कार आमच्या महिलांवर आहे. आणि त्या सर्व भोळ्या बापड्या महिलांनी या दाढीवाल्या बाबावर विश्वास ठेवला आणि दनादन शिक्के मारले आणि मोदीजींना निवडून आणलं की नाही आणलं. ज्या ट्रेननी तुम्ही आणलं त्या ट्रेन मध्ये त्यांना बसवणार आहे की नाही. गुजरात वरून आणलं होतं ना, आणि त्याच ट्रेन मध्ये बसवणार की नाही. त्या ट्रेन मध्ये तुम्हाला त्यांना बसवावं लागेल. याचं कारण सांगते की इतकी महागाई वाढली की सर्वसामान्य कुटुंबाला घर चालवणं कठीण झालेलं. युवकांच्या हाताला काम नाही. आज युवक बेरोजगार झाले. तुमच्या लगतच पुणे जिल्हा आहे, त्या मुलांना ड्रग्ज दिली जाते. उद्याचं भवितव्य अंधारात जात आहे, आपण डोळ्यांनी पाहतोय. आमच्या महिलांवर कशा पद्धतीचे अत्याचार होतात माहित आहे. माझी भगिनी, तुमची भगिनी बिल्किस बेगम नावाची एक, तिच्यावर 11 लोकांनी बलात्कार केला आणि ते 11 आरोपी जेव्हा सुटले, ज्या लाल किल्ल्यावरून मोदीजी सांगत होते की बेटी बचाओ बेटी पढाओ, त्याच डायसवर त्या 11 लोकांना सन्मानित केलं. मणिपूरची घटना यांनी सांगितली, खेळाडू मुलींची घटना सांगितली. मी जिवंत घटना सांगते मुंबईची की 14 वर्षाच्या मुलीवर 40 लोकांनी बलात्कार केला आणि किती दिवस, 4 वर्षापर्यंत बलात्कार केला, तरीही सुद्धा गुन्हे दाखल करत नाही. याचं कारण अर्धे आरोपी बाबा भाजपाचे होते. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला मी गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की त्या मुलीची आई रडते आहे सारखी, तुम्ही गुन्हे का दाखल करत नाही. तिथे उत्तर काय मिळालं असेल मला, म्हणे ही मुलगीच बदमाश आहे. मला सांगा, एक 10 वर्षाची मुलगी 14व्या वर्षापर्यंत तिच्यावर बलात्कार होतो, गुन्हे दाखल होत नाही. मग हे आग जेव्हा दुसऱ्याच्या घराला लागते ती बघायला चांगली वाटते, जेव्हा आपल्या घराला आग लागेल. मला सर्वसामान्य महिलेला सांगायचं आहे की हे संघटनेचं नाही, हे काँग्रेस पक्षाचं नाही, सेनेचं नाही, राष्ट्रवादीचं नाही, हे प्रत्येक महिलेचं काम आहे. जर असं कुठेही घटना होत असेल तर सर्वांनी आवाज उचलला पाहिजे. आज पुण्यासारख्या ठिकाणी एका मजदूर माणसाने 30,000 रुपये कर्ज काढले. ते कर्ज फेडू शकला नाही तर त्या लोकांनी काय करावं. त्या मुलीला उचलून नेलं, त्या मुलीवर सातत्याने बलात्कार केला गेला आणि जोपर्यंत 30,000 रुपये वसूल करत नाही त्या मुलीची सुटका केली नाही आणि गुन्हा सुद्धा दाखल केला नाही. जेव्हा आम्हाला कळलं, आम्ही त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला त्या ठिकाणी जाऊ सुद्धा दिला नाही. अशा पद्धतीचे अन्याय या ठिकाणी अत्याचार होतात. आणि मग आपण काय करतोय, आपण मोदीजींच्या त्या खोट्या आश्वासनाला बळी पडलो. मला सांगा, तुम्हाला अर्धी तिकीट दिली, हात वर करा, किती लोक अर्ध्या तिकीटनी प्रवास करतात? किती लोक करतात? कोणीच नाही ना. अर्ध्या तिकीटनी प्रवास केलाही तर कुठे करणार आहे तुम्ही कोणाच्या घरी जाणार? अर्ध्या तिकीटनी प्रवास केला तर कुठे जाणार? अर्ध्या तिकीटनी प्रवास जरी केला तर आपण आपल्या आई वडिलाकडेच कुठे जाऊ? दुसरीकडे कुठे जाणार फिरायला? वडिलांकडे जाऊ. याच्या मागे सुद्धा कुटील कारस्थान
की जर पोरगी रोज जर वडिलाच्या घरी गेली, आता तुम्ही बाजूच्या जिल्ह्यामध्ये बघितलं ननंद भाऊजाईचा कसा भांडणं चालू आहे. अरे रोज जर ननंद भाऊजाईच्या घरी गेली तर तुम्हाला जेवू तरी घालेल का भाऊजाई? घालेल का? मला काही हिला काम धंदा नाही, रोज उठली की माझ्या घरी येते. अरे बाबा तुला द्यायचंच होतं तर 1100 रुपयाचं सिलेंडर 300 रुपयाला करा ना. परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये कुटीलपणा त्यांच्यामध्ये भरलेला आहे. भाजप सरकार हे महिलांच्या बाजूने नाही. तुमच्या युवकांच्या बाबतीत सांगते, त्यांनी एक अग्निवीर योजना आणली. 19व्या वर्षी तुमचा मुलगा नोकरीला लागेल आणि 24व्या वर्षी रिटायर्ड होईल. उद्या त्या मुलाला घेऊन जर तुम्ही मुलगी बघायला गेले तर त्या ठिकाणी तुम्ही काय सांगणार? माझा रिटायर्ड ऑफिसर मुलगा पोरीवाले मारतील की नाही तुम्हाला? देईल का मुलगी? हेही जाऊ द्या. आमच्या काँग्रेसच्या काळामध्ये ही पद्धत होती की जो मुलगा देशासाठी शहीद होतो त्या मुलाला आम्ही तिरंग्यामध्ये आणत होतो. आमचा पंजाबचा मुलगा त्या ठिकाणी शहीद झाला. यांनी काय करावं? ती आई रडत होती, सारखी रडत होती की तरी सुद्धा तिने मनाला समजावलं आणि सांगितलं की बाबा माझा मुलगा या देशासाठी शहीद झाला. जेव्हा त्याचं प्रेत आणलं, बाबा मुख्यमंत्री होते, बाबांनी वर सुद्धा काम केलेलं आहे, त्यावेळेस सुद्धा आम्ही बघत होतो की आमच्याकडे प्रथा होती की शहीदांना आम्ही तिरंग्यामध्ये आणायचं. यांनी चक्क त्या मुलाला पांढऱ्या कपड्यामध्ये बांधलं आणि त्या आईच्या सुखरूप केला. आणलं सुद्धा अशा पद्धतीने की आपण पाहू सुद्धा शकत नाही. ती आई रडत होती, किंचळत होती, परंतु यांना थोडाही पाजर फुटला नाही. ते प्रेत त्या ठिकाणी टाकलं आणि निघून गेले. अशा पद्धतीने तुमच्या मुलावर सुद्धा अत्याचार होत आहे आणि डायरेक्ट इनडायरेक्ट काही असू द्या, नोटबंदी असू द्या, महागाई असू द्या, युवक बेरोजगार असू द्या, सगळ्या याचा परिणाम जर कोणावर होत असेल तर तो माझ्या महिला भगिनींवर होतो. माझी हात जोडून विनंती आहे की थोडा वेळ काढून तरी तुम्ही टीव्ही बघितलं पाहिजे. शेतकऱ्यांवर बोलण्यासारखं तर खूप आहे, पण मी बोलणार नाही. मुलांच्या बाबतीत पुन्हा एक कायदा त्यांनी काढला. तुमचे जे मुलं आहेत त्यांना जी स्कॉलरशिप मिळत होती ती स्कॉलरशिप त्यांच्या खात्यामध्ये जमा होती. यांनी आता नवीन GR निघाला. मला वाटतं बाबांना तर निश्चितच त्या GR बद्दल माहिती असेल. जर त्या मुलांनी ती स्कॉलरशिप जमा केली नाही तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या मुलावर दाखल होतील. म्हणजे तुमचा मुलगा उद्या अंधकारात गेल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचं सरकार असतं तर कधीही असं करू शकलं नसतं, परंतु हे करण्याचं काम भाजप सरकार सातत्याने करताय. मला काल कोणीतरी सांगितलं की मोदीजी या ठिकाणी आले होते. मोदीजींनी सांगितलं ते कायम राहुलजीवर बोलतात. अहो इथल्या उमेदवारावर बोला ना. एखादा शुद्धीतला उमेदवार द्यायला पाहिजे होता आमच्यासारखा शशिकांत शिंदे सारखा, पण तसा उमेदवार तुम्ही देऊ शकले नाही. तुम्ही उमेदवार दिला, त्या उमेदवाराबद्दल 2 शब्द सांगा ना. कायम राहुलजीवर काय बोलता? मंगळसूत्रावर तुम्ही बोलता. त्या मोदीजीला मंगळसूत्राचा म तरी माहिती आहे का? माहिती आहे का मोदीजीला? आणि ते प्रियंकाजींचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच व्हायरल केला पाहिजे. प्रत्येक महिलेने, मी आता सुद्धा सातारला सांगितलं की 10 महिलांचे तुम्ही ग्रुप करा आणि जे व्हिडिओ बनतील तसे व्हिडिओ बनवून लोकांमध्ये पाठवा. मंगळसूत्राबद्दल बोलण्याचा अधिकार हा मोदीजींना निश्चितच नाही. प्रियंकाजींनी सांगितलं की माझ्या आईने या देशासाठी मंगळसूत्र दिलं, ते खरं त्याग आहे आणि तो त्याग जर कोणी करू शकत असेल तर काँग्रेस पक्ष. आज आपल्याला जो उमेदवार मिळालेला आहे तो सर्वसामान्य आहे, तुमच्यामध्ये राहणार आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की ताईला सांगायचं आहे, वैशाली ताईला, की ते निवडून येणारच, कारण बाबांची ताकद त्यांच्या सोबत आहे, सत्याची ताकद त्यांच्या सोबत आहे. बाबा आमच्या काँग्रेस पक्षाचा कणा आहे. बाबाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन फार वेगळा आहे आणि तुम्ही त्यांच्या जिल्ह्यामध्ये राहता, आम्हाला हेवा वाटतो. परंतु मला एक सांगायचं आहे वैशालीताईंना की वैशालीताई, दादा तर निवडून येईलच,
पण यामध्ये उल्लेखनीय मतदान जे राहील ते महिलांचं राहील. इथे कराडमध्ये महिलांचं मतदान सुद्धा जास्त आहे. तुमची जबाबदारी आहे. ही लढाई बाबांची नाही, ही लढाई शशिकांतची नाही, ही लढाई राहुलजीची नाही, ही लढाई सोनियाजींची नाही. तुम्हाला जर तुमचे घर वाचवायचे असेल, तुम्हाला जर तुमचे मुलं वाचवायचे असेल, तुम्हाला जर तुमच्या मुली वाचवायच्या असेल आणि तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर महाविकास आघाडीला जिवंत ठेवा, तरच तुम्ही जिवंत राहाल. अन्यथा संविधान बदलेल आणि तुम्ही आणि आम्ही अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करते की तुतारी वाजवणारा माणूस यासमोर बटन दाबून दादांना भरघोस मताने निवडून द्या आणि त्यामध्ये महिलांचं मतदान भरपूर असू द्या अशी विनंती करते व दोन शब्द सांगते. म्हणजे मनोहर शिंदे आमचे कराड तालुक्याचे अध्यक्ष यांची खूप इच्छा होती की 50% लोकसंख्या असणाऱ्या महिलांना राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. घरातले पुरुष मंडळी सांगतील त्याप्रमाणे मतदान करायचं आणि स्वतःला मात्र काही विचार स्वातंत्र्य नसायचं हे काही बरोबर नाही. मगाशी उल्लेख झाला की मी मुख्यमंत्री असताना मी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांच्या करता 33% वाढवून 50% आरक्षण दिलेलं आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणूक होतील आणि त्यामध्ये 50% महिलांचं आरक्षण लक्षात ठेवा. आता काय होत आहे की पुरुष मंडळी राजकारणात ऍक्टिव्ह असतात. एकदा समजा एखाद्या जिल्हा परिषदेला किंवा पंचायत समितीला महिला आरक्षण पडलं की आम्ही त्या पुरुष नेत्याकडे जातो आणि सांगतो की तुमच्या घरातलं कोण आहे का? हे चुकीचं आहे. असं होणं योग्य नाही आहे आणि म्हणून त्याकरता तुम्ही स्वतः राजकीय प्रगल्भता वाढवली, विचार करायची ताकद वाढवली तर निश्चितपणे असं होणार नाही की तुमच्या घरातलं कोण लेखी सुद्धा आहेत का बघा, असं नाही चालणार. तुम्ही स्वतःच्या ताकदीवर तुमच्या स्वतःच्या विचारानं तुम्हाला तुमच्या महिलांचा मोठा मेळावा असेल, कोणी सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये स्वयंसहायता गटामध्ये काम केलं असेल, कोणी अंगणवाडी सेविका असाल, कोणी आशा सेविका असाल, तुम्ही त्या प्रकारे काम केलं असेल पण स्वतः राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी झाले पाहिजे. म्हणून हा मेळाव्याचा उपक्रम. नंतर आपण काय करतो की पुरुष मंडळाला सांगतो आणि महिलांचं मत ग्रहीत धरतो. आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा स्वर्गीय राजीव गांधी यांनी महिला सक्षमीकरणाकरता 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण द्यायचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शरदचंद्रजी पवार साहेबांनी महिला धोरण आणलं. विलासरावजींनी ते नवीन आणलं, मग मी तिसरा धोरण आणलं. आता नवीन धोरण आणण्याचा आणखी प्रयत्न आहे. उद्देश असा आहे की महिलांनी स्वतःच्या ताकदीवर सक्षम झालं पाहिजे, स्वतः विचार करायची ताकद निर्माण झाली पाहिजे. घरातला आपला मोठा मुलगा असेल, नवरा असेल, सासरे बुवा असतील, त्यांनी सांगायचं की जा सुनबाई जावा ना, असे या मत करून या, असं चालणार नाही. स्वतः विचार करायची शक्ती निर्माण झाली पाहिजे. किंबहुना घरामध्ये चर्चा करून घरातल्या पुरुष मंडळीचं मत देखील बदलता आलं पाहिजे तुम्हाला. अशा प्रकारची राजकीय प्रकल्पता करायचा प्रयत्न आहे. तर काय झालं, सगळेच महिला 50% मतदार आहेत पण सगळी मंडळी महिलांच्या करता आम्ही ही योजना दिली, ती योजना दिली असं करतात. पण अजूनही खऱ्या अर्थानं आपण राजकीय ताकद दिली आरक्षणातून पण अजून सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय महिलांना मिळालेला. आजही एकूण जे कामगार वर्ग आहे त्यामध्ये 25% कमी मागणीचा सहभाग आहे. आणि एखाद्या देशाची समृद्धी व्हायची असेल तर महिलांचा वर्कफोर्समध्ये, कामगार वर्गामध्ये मोठ्या प्रकारात सहभाग झाला पाहिजे. 50% वर झाला पाहिजे तर त्या देशाची वेगानं प्रगती होईल. आणि म्हणून आम्ही कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये
5 गॅरंटी दिल्या होत्या. त्यातली एक महत्वाची गॅरंटी होती, संध्या त्यांनी तिचा उल्लेख केला की आम्ही महिलांना एसटी बसमध्ये मोफत प्रवास करायची तिथं आश्वासन दिलं होतं. आमचं सरकारला ते पूर्ण केलं. आज तुम्ही कर्नाटकमध्ये जर गेला, बेळगावला किंवा तिकडे पलीकडं, तर बसमध्ये 70% महिला असतात. कशामुळं? घराबाहेर पडणे शक्य नव्हतं, कारण एसटीचं भाडं कोण देणार, रेल्वेचं तिकीट कोण काढणार. पण आता महिला आपल्या दूरदूरच्या नातेवाईकांच्याकडे जात आहेत, 2 दिवस राहून येत आहेत, देवधर्माकरता 1000 किलोमीटर जात आहेत, महिलांचा ग्रुप जातोय, सहलीला निघतायत, देवदर्शन करून येत आहेत. आणि त्यामुळं त्यांची एक बाहेरचं जग पाहण्याची क्षमता निर्माण झालेली आहे आणि प्रचंड मोठा आत्मविश्वास वाढलेला आहे. आज या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या समोर मुद्दे बरेच आहेत. लोकांनी सांगितलं मोदी तिसऱ्यांदा आले तर देशामध्ये लोकशाही राहणार नाही. मग आर्थिक विषयावर मी बरंच बोललो की मोदींनी जी आश्वासन दिली होती ती पूर्ण केली नाही आणि त्याबद्दल मोदी काहीच बोलत नाही. काल मोदी करायला आले होते. माझी अपेक्षा होती की 10 वर्ष त्यांचा जो कार्यकाळ होता त्याचं काहीतरी त्यांनी सांगायला पाहिजे होतं की मी काय केलं आणि काय करू शकलो नाही. जे आश्वासने 2014 साली दिली होती ती आता पूर्ण करणार का नाही, मोदी काही बोलत नाही. आणि म्हणून आर्थिक अपयश आलेलं आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही, प्रचंड मोठा भ्रष्टाचार वाढलेला आहे. भ्रष्टाचारानं सरकार निवडून आलेलं सरकार पाडून बेकायदेशीरपणे सरकार स्थापन होत आहे. आणि देशातली राज्यघटना, ज्या राज्यघटनेमुळं आपल्या सगळ्यांना अधिकार मिळाले, ते राज्यघटना बदलून टाकायचे प्रयत्न मोदी सरकारचे, भाजपचे चाललेले. आणि म्हणून या 5 मुद्द्यावर निवडणूक त्या ठिकाणी लढली जाणार आहे. तुम्ही स्वतः विचार केला पाहिजे की स्वातंत्र्यापूर्वी आपली काय परिस्थिती होती, हळूहळू ती बदलायला लागलेली आहे. पण पुन्हा जर आपण मोदींचं ऐकून आणि संविधान बदललं, संविधान बंद केलं, रद्द केलं, तर सगळे मिळालेले अधिकार संपून जाते. भाजपची प्रेरणा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये. नागपूरला त्यांचं मुख्यालय आहे. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये RSS मध्ये महिलांना स्थान नाही. त्यांची समाज व्यवस्था हजारो वर्ष चालली होती वर्ण व्यवस्थेवर आधारित. त्या वर्ण व्यवस्थेमध्ये महिलांना इतकं स्थान दिलं गेलं होतं. कुठल्याही त्यांना अधिकार नव्हते. नवऱ्याच्या ताब्यात राहायचं, सासऱ्याच्या ताब्यात राहायचं, मुलगा मोठा झाला की त्याच्या आज्ञा मानायची महिलांना अजिबात अधिकार नव्हते. अक्षरशः गुलामगिरीमध्ये महिलांना वागवलं जात होतं. स्वातंत्र्यानंतर आपण अधिकार दिले, महिलांच्यावर अत्याचार होतात त्याकरता कायदे केले. पण मोदी सरकारच्या कालखंडामध्ये 2014 ते 22 पर्यंत महिलांच्या अत्याचारामध्ये 31% वाढ झालेली आहे. मणिपूरच्या घटनेचा उल्लेख झाला. अनेक ठिकाणी भाजपच्या उच्च पदस्थ नेत्यांच्याकडून महिलांच्यावर अत्याचार झाले, पण त्यांना काही कारवाई केली गेली नाही. महिला कुस्तीपटूंच्यावर अत्याचार झाले त्याचा उल्लेख झाला. आणि या मोदी सरकारच्या कालखंडामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार थांबत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी एवढं सांगतो की काँग्रेस पक्षाने या लोकसभा निवडणुकीकरता एक अत्यंत प्रगल्भ असा पुरोगामी विचाराचा जाहीरनामा आणलेला आहे. म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्याची काही कलमं आहेत महिलांच्या करता ते सांगणार आहे. आमचं सरकार, इंडिया आघाडीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार दिल्लीत आलं तर ते सरकार आल्यावर आम्ही महालक्ष्मी योजना राबवणार आहे. ज्या महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबातल्या महिलेला वर्षाला 1 लाख रुपये थेट बँक अकाउंटमध्ये मिळणार आहे. महालक्ष्मी योजना 1 लाख रुपये वर्षाला महिलांना मिळणार. सरकारी नोकऱ्यामध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचं आश्वासन आमचं आहे. 50% आरक्षण. कारण तुमच्यातली मुली शिकल्या पाहिजेत, नाही तर आरक्षणाचा उपयोग नाही. सगळ्या पालक इथं बसलेले आहेत. तुम्ही बघा, मुलींचं चांगलं शिक्षण करा, कॉलेजला पाठवा, आरक्षणाचा फायदा घ्या.
समान कामाकरता समान वेतन. आज आपण बघतो की रानात पुरुष काम करतात, महिला काम करतात, वेतन समान आहे का? नाही. महिलांना कमी रोजगार दिला जातो. मनरेगा असेल तिथं देखील समान वेतन देण्याची घोषणा केली आहे. बांधकाम मोठ्या मोठ्या शहरात होतं तिथं बांधकाम मजूर असतात, तिथं देखील महिलांना समान वेतन देण्याचं आश्वासन आम्ही दिलेलं आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, दुपारचं जेवण करणाऱ्या सेविका आहेत, त्यांचं वेतन दुप्पट करायचं आश्वासन आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर भारतीय महिला बँक आम्ही पुन्हा सक्षम करणार आहे. फक्त महिलांचा करता महिलांनी चालवलेली बँक ती सक्षम करणार आहे. घरगुती जे अत्याचार होतात महिलांच्या मध्ये तो कायदा आणखी बळकट करून त्या ठिकाणी महिलांच्यावर अत्याचार होणार नाही त्याकरता आम्ही तरतुदी केलेल्या आहेत. सावित्रीबाई फुले वसतिगृह प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या करता म्हणजे काम करणाऱ्या महिला असतील किंवा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी असतील त्यांच्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई फुले वसतिगृह आम्ही बांधणार आहे, तयार करणार आहे. आणि आणखीन एक महत्वाचं आश्वासन काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे, म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तुझा तलाठी असतो, ग्रामसेवक असतो, तशा प्रकारे अधिकार मैत्री नावाची जागा आम्ही निर्माण करणार आहोत फक्त महिलांच्या करता. म्हणजे अधिकार मैत्री व्यक्ती असेल, कायदेशीर ज्ञान असेल, कायदेशीर सल्ला मिळेल, गुंतवणुकीचा सल्ला घेतील, बँक अकाउंट कसं उघडायचं, इंटरनेट कसं वापरायचं, कम्प्युटर कसं वापरायचं, सगळा सल्ला देणारी व्यक्ती सरकारी खर्चानं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये निवडली जाईल. अधिकार मैत्री ती महिला असेल, बहिणीसारखा काम करेल, कधीही तुम्ही तिच्याकडे गेला तर तुमच्या सगळ्या समस्यांची सोडवायचा प्रयत्न करेल. त्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याच्या गॅरंटी आहेत आणि त्या गॅरंटी देण्याकरता देशात इंडिया आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि ते सरकार यायचं झालं तर सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांना निवडून द्यायचं आहे. शशिकांत शिंदे माथाडी चळवळीतला नेता आहे, अगदी सामान्य परिस्थितीमधला चावली तालुक्यातला नेता आहे. अनेक वेळेला विधानसभेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. माझ्या मंत्रिमंडळामध्ये ते सहकारी मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जलसंपदा विभागाचे ते मंत्री होते. अशा एका तरुण कार्यकर्त्याला शरद पवारांनी या सातारा लोकसभेचे तिकीट दिलेलं आहे. माझ्या मंत्रिमंडळामध्ये काम करतो म्हणून त्यांनी जवळून ओळखतो. अत्यंत कर्तबगार माणूस आहे. कधीही तुम्ही भेटू शकता, कुठे असला तरी, कधीही दार बंद नसताना रात्री कितीला फोन केला तरी फोन उचलला जाईल, तुमची मदत होईल. पण आज विरोधी पक्षाचा जो उमेदवार आहे त्यांना 5व्यांदा खासदारकीचं तिकीट मिळते. 3दा मी निवडून दिलं राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तर त्यांनी 2019ला लगेच पक्ष बदलला, भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि आम्ही त्यांना 90,000 मतांनी पराभूत केला आणि ते निवासराव, खासदार निवासराव त्यांनी हरवले. मी नेहमी सांगतो की 2019च्या निवडणुकीमध्ये आमच्या 2 पक्षाची आघाडी होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. आता 3 पक्षाची आघाडी आहे. तर 90,000चं लीड किती गेलं पाहिजे ते तुमच्या प्रयत्नाने जाईल याचा मला विश्वास आहे. आज मुद्दाम आपल्या महिला भगिनींना इथे बोलावलं, निमंत्रित केलं. कारण असं आहे की तुमच्यामध्ये राजकीय प्रश्न समजून घ्यायची ताकद निर्माण झाली पाहिजे, पॉलिटिकल अवेअरनेस वाढला पाहिजे. तुमच्यापैकी बऱ्याच भगिनी शिकलेल्या आहेत मला माहिती, आणि तुम्ही प्रचारामध्ये माझ्या निवडणुकीमध्ये किती आवर्जून प्रचार करता, महिलांची टीम आहे ती करते, हेही मला माहिती आहे. आज खास आमच्या युवक म्हणून संध्याताई सवालाकी आमच्या राज्याच्या महिलांच्या अध्यक्ष आहेत. अत्यंत धाडसाने प्रत्येक मतदारसंघात लावलं, मला जमलेलं नाही, मी इथे बऱ्याच सगळं तिथे आतो बसलेलं आणि त्यांनी महिला संघटना काँग्रेसची बळकट करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी आज पाहिलं, तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली, त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं, वैशाली त्यांचं भाषण ऐकलं, अश्विनी त्यांचं ऐकलं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष त्यांचे भाषण तुम्ही ऐकले.
त्याचा या आजच्या मेळाव्याचा उपयोग तुम्हाला आपापसामध्ये नवीन संपर्क वाढला पाहिजे, नवीन मैत्रिणी झाल्या पाहिजे, फोन नंबर एकमेकाचे घ्या, एकमेकाच्या गावात काय चाललंय बघा, त्या एकमेकाच्या गावात जाऊन तिथं भेटी द्या आणि महिलांचं सबलीकरण कशा प्रकारे होईल, सक्षमीकरण कशा प्रकारे होईल याकरता तुम्ही सगळ्यांनी मदत केली पाहिजे. मला विश्वास आहे तुम्ही जर सगळ्यांनी मनात आणलं तर देशात सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही आणि शशिकांत शिंदे प्रचंड बहुमताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही. फक्त पुण्याची गोंधळ करू नका. शशिकांत शिंदे यांचं 3ऱ्या क्रमांकावर नाव आहे, त्याचं नाव लिहिलेलं आहे, पुढं त्यांचा फोटो आहे, असा फोटो इथे दिसतो तसाच आणि पुढं चिन्ह आहे तुतारी फुकणारा माणूस, गुरुवादशाही गुरु. ती खूण आहे त्या पुढचं बटन दाबा आणि जास्तीत जास्त संख्येनं मतदान करा. आणि या पुढे देखील आता आणखी अनेक निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती होतील, आमदारकीची होईल, नगरपालिका मलकापूरला करायला होतील. तुम्ही अगदी आघाडीवर राहून कुणीतरी घरातल्या पुरुष मंडळीने सांगितलं म्हणून नव्हे तर मला काम करायचं आहे, मला निवडणुकीत भाग घ्यायचा आहे, मला राजकीय प्रश्नाची जाण आहे, मला समजून घ्यायचं आहे, अशा प्रकारे तुम्ही तयारी करा. हा या मेळाव्याचा उद्देश आहे. प्रत्येकाने मतदान करा. कोण बाहेर गावी असेल तर त्यांना बोलवून घ्या. मी बूथ कमिट्या केलेल्या आहेत, त्यामध्ये महिलांचा समावेश आहे. प्रत्येकाने घरं वाटून त्या घरात टाकले, शशिकांत शिंदेचं टाकलेत द्या आणि काही जर प्रश्न असेल तर प्रश्न विचारल्यानंतर आमच्याकडून आणा. ही माणसं प्रश्न विचारतात आपल्याला. कुठलाही प्रश्न असेल तर आम्ही आमची टीम असेल गावातल्या लोकांना समजावून सांगेल आणि त्यातून त्याचं समाधान करेल. आज फार मोठ्या संख्येनं आपण इथं जमला त्याबद्दल संयोजकाचे मनपूर्वक धन्यवाद, आभार व्यक्त करतो. तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मी शांतपणे बैठक आता फक्त निवासराव बोलतील, नंतर शशिकांतजींची आपण वाट होतो ते येतील, तुम्हाला मार्गदर्शन देतील. पुन्हा एकदा तो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि 7 तारखेला प्रत्येकीने मतदान करायचं. एखाद्याचं नाव नसेल, एखाद्या मुलीचं नाव 18 वर्षाचं तर ते अजूनही घालता येतं नाव, ते घालून घ्या. आणि महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि इंडिया आघाडीच्या उमेदवार शशिकांत शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा हे विनंती करतो, आवाहन करतो, थांबतो. जय जय. लेखिनो सुनानो बहिणीनो आणि एकच वहिनी सकुशला वहिनी. माझं वय 83 झालंय, त्यामुळे मला नातवंड आहेत, नाती आहेत, पण तुमचं माझं नातं फार वेगळं आहे. मूळ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, देवराष्ट्र प्लेगच्या साथीत बळवंतराव गेले. मी आपली 10 मिनिटं घेणार आहे. कारण आपला उमेदवार शशिकांत याला मी मुद्दाम बोलवलेला आहे आणि कोविडच्या साथीमध्ये ज्या राजेश टोपेंनी आपल्या सर्वांची काळजी घेतली ते आहे. खरं हा प्रीती संगम आहे. संगम माऊलीला कृष्णाने वेण्णा मिळते, मग तिची पुढं कृष्णा होते, तिला उमरजवळ तारणी मिळते आणि उजव्या हाताने कोयना येते आणि डाव्या हाताने कृष्णा येते आणि एक प्रीती संगम होतो. पहिली काँग्रेस तिचा हात, दुसरी शिवसेना, तिसरी मशाल आणि तिसरं राष्ट्रवादी शरदचंद्र त्याची सुधारी आज आई दुपारी घेतले आता हातात वाजवायचे पक्के. तारीख आहे 7, हातात हात
घ्यायची तुतारी वाजवायची दुपारी, सांची वर घ्यायची मशाल बघायचं कोण कोण आलं नाही पाचच्या चला. पहिल्या 10 जणी आणि त्याच्या मागे एक जण दामले का पठाण. बाबा बसले आहेत, त्यांचे वडील आनंदराव काका आमच्या वडिलांच्या बरोबर शिकलेले, यशवंतराव चव्हाण शिकलेले, बाळासाहेब देसाई शिकलेले, कुंभारगाव आपलं देववाडी भागात कुंभारगाव, तिथं एक उत्तम बोलका वकील, त्याला काकी भेटल्या इंदूरच्या. कोण काकी? सगळी आपली बोलला, बाकी काकी म्हणजे बिरीज होती, बिरीज. मध्य प्रदेश, इंदूर. स्वर्गीय इंदिरा गांधींच्या बरोबर ज्या माझ्या काकीला त्यांच्या चढत्या काळात आणि पडत्या काळात, आपलं कसं आहे, वाट्याचं पहिलं करीन मुडत्याचं वाटे करीन, तसं नाही. ज्या काळात इंदिरा गांधी या देशाचा पंतप्रधान गाजवत होत्या, त्यावेळा आमचे काका दारू गोळ्याचे कारखाने होते, शस्त्राचे कारखाने होते. त्या कारखान्याचे जे साहित्य बनायचे होते, जे मंत्री होते, काका गेले आणि नावानेच दिल्या प्रेमना काकी या तुमच्या माझ्या खासदार झाल्या. मला आठवतंय आम्ही शिमल्याला गेलो होतो. बाबा आता दिल्लीत कोणाला जायचं, 4-5 जण गेलो आणि दार साठवलं, काकी बोल ये निवास बस होते. सगळ्यात गंमत सांगू का, काका जो असतो ना तो आपल्या बापाचा लहान भाऊ असतो, पण काका म्हणजे वादाला गप्प बसतो का, आणि मामा म्हणजे इकडे इकडे मोरा, तुला घालतो चारा, चारा खाऊ, पाणी पिऊ आणि भूर उडून जाऊ. केशवराव मामा. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 साली झाली, पण त्यापूर्वी काका 57 2 मतदारसंघ, कराड तिकडं, सातारा तिकडं. आमदार कोण? यशवंतराव चव्हाण. खासदार कोण? व्यंकटराव फिराजीराव पवार. नंतर आमचे काका, नंतर काकी, काकी गेले आमचा बाबा. हे माझा धाकटा भाऊ बरं का. आम्ही एकदा खेळलोय कबड्डी. मी पार्टी क्रॉस केली आणायला आलो, पण आमच्या मुळचं एकच घरवाडा, त्या वाड्याला तर चौकटी पडल्या, पण चौकट नाही, आता त्रिकूट आहे. आणि बाकी आपल्या बरोबर सगळे. मग कम्युनिस्ट आहेत, क्रांती दल आहे, मुक्त आहे, शेका पक्ष आहे, मार्क्सवादी आहे, खरगे आहे, इंडिया आहे, 23 जण आहे. आम्ही काय म्हणतोय तुम्हाला सांगा. मगाशी तिथं जे बोलत होते ते काय म्हणले, पहिल्यांदा पुरुषांनो खुर्च्या खाली करा, आपण नेहमीच खुर्चीवर बसतो. कळलं का? तर कळलं का? म्हणजे आमच्या बाईला खुर्च्या मिळतच नव्हत्या. तुम्हाला खर्च बघा, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आपल्या आईची 1 आना फी भरण्याकरता 3 पायल्या दळण दळलं. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी द्विभाषिकाचे मंत्री होते. गुजरात, महाराष्ट्र. 1 नोव्हेंबर 1957 पहिलं काम काय केलं असेल, 1200 रुपयाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे अशा पालकांच्या पाल्याला ही माफ केली. कारण गणपतराव चव्हाण आणि यशवंतराव चव्हाण टिळक हायस्कूलमध्ये होते.
एक पैसा फी होती आणि 4 महिन्याचे पैसे राहिले होते एकाना दळण दळलं आणि फी भागवली. मुख्यमंत्री दिवाशी झाल्याबरोबर सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून माफी केली. पहिलं होतं मुंबई विद्यापीठ, मग झालं पुणे विद्यापीठ. बाबा इथं शिकले शाळा नंबर 7. बाबा मी एकाच शाळेत लोकल बोलायची शाळा म्युन्सिपालिटी नाही. बाबा शाळेत यायचे गंमत सांगतो. एकटाच हा बाबा पायात पीटी शूज सॉक्स वरणावर चांगला शर्ट आत घातलेला इथं रुमाल लावलेला काकी इथं सोडायला बाबा एकदम दुःखीत आणि आम्ही सगळ्या ह्याच्यात दिवाला तो हुशार बाबा काकांच्या बरोबर दिल्लीला गेला. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे एरोस्पेस इंजिनियर म्हणजे वरचे चालतं ना यंत्र सोडते मग खाली येतं मग तिथं म्हणतो भारत माता कैसी है मग कल्पना चावला असू द्या आपल्या शर्मा असू द्या त्याचं सगळे माहिती बाबाला आहे. आकाशगंगा ज्याला म्हणतात ते बाबा. मनमोहन सिंग म्हणतो तुरदूर चालत 3 वर्ष काम केलं ते बाबा. आता काय करण्याचं मला संधी मिळाली. मी मूळचा सनदी त्याला एक पोरगा तावरे नावाचा आपला बघा सातारा जिल्ह्यातला 633 नंबर आलाय आणि तो आता काही कलेक्टर बिलेक्टर होईल ते तसाच करा. आम्ही झालो कुणालाच माहिती नाही काय असतं कुणाच ठाऊक. तुम्हाला खरं सांगू का माझी आजी तालू आहे. माझं गाव मारुल बहुलं 1.5 एकर जमीन 3 ठिकाणी एकच मुलगा 8 वर्ष असताना नवरा मारला रामचंद्र पाटील. शिकायची नाही आवड करायचं काय तर दादा पाटील माझ्या आई वडिलांच्या हातात एक सोन्याचं कड होत 10 तोळ्याचं. मोडाई गेली गारवड्याला गारलं आणि तिथे काका एवढं तोडा सोडा आणि मला काय पैसा असतील ते द्या. तुम्हाला खरं सांगतो बरं का 10 तोळ्याचं कोळसं बाबा 20 रुपये तोळा 200 रुपये 10 तोळ्याचं कड मोडलं आणि तो काका म्हणला आता तांदूबाई सोनं चांगलं आहे कशाला मोडतेस काका मला माझ्या पोराला शिकवायचं मी जोडतोय कुठं एक आणा फी नाही मुद्दाळणारी दळण दळणारी इटाबाई आणि मुलाला शिकवायचं म्हणून 10 तोळ्याचं कडळ मोडणारी तांदूबाई आणि पुढे आपल्या मुलाला बिर्ला राजस्थानमध्ये तिथं पाठवली प्रमिला घातली. हे आमच्या आया आज्या आहेत. नातं कसं असतं बघा. पहिलं कोण आई दूर सांगण्याचा पोराला पडत नाही म्हणून आई धरते. पहिला मुलगा असायचं पाहिलं लय बरं वाटतं पण जिच्या कड्यावर बसायची कोण ताई. पहिली घरात ताई असली बस म्हणून पहिली आई दुसरी ताई तिसरी आजी. तिच्या पाठीवर काय ना काहीतरी खायला मिळत. मग भाऊजाई आणि सगळ्याला ओढणातून धरून एक बस आली बाबा सगळ्यांना मी जमणार. सातारच्या माझ्या बहिणी कविता बोलली संजना बोलणार आहेत संजयताई बोलल्या अल्पनाजी बोलल्या कोण म्हणते पळण्याची दोरी. मी तर म्हणतो आता जिच्या होती पाळण्याची दोरी जिच्या हातात होती पाळण्याची दोरी तिला दिली झेंड्याची दोरी. परवा मी सिनेमा बघितला
त्यात नाना पाटेकर आहे आणि तो नाना पाटेकर काय आपल्या सुनेला झेंडा लावून देणार नाही. मग तो सकाळी गेला बारण्याकडून तिकडे घ्या त्याला येऊन दिला नाही. परवा बघितलं मी तेव्हा तिच्या हाती आता झेंडाची दोरी दिली. अशा 33% बायकांना झेंडाची दोरी शरद पवार. कमी पडलं म्हणून 50% पृथ्वीराज बाबा. जिल्हा परिषद सातारा एकूण 74 बायका 45 आणि आम्ही खरं बघा भीती वाटते. आज रुया करणे आमच्या सायकोलॉजी मराठी एक विषय असतो त्यात मुली फार. माझा एक मित्राला सहज पास होत होतो त्याने सायकोलॉजी आणि मराठी घेतलं. 40 मुली 4 पोरं. पहिले मुली आता बसायच्या प्रोफेसर पोरं जायचं. तसा काळ आला आता. फिरू नका. 7 तारखेला सकाळी उठायचं. मला एका गोष्ट आठवत्या. शशिकांत यांनी पण किल्ला लढवला पाहिजे आणि मला किल्ला लढवायची लय हौस आहे. अजिंक्य तारा वसंतगड आपलेच गड काल वगैरे लढलं गेलो. लय मोठा दुष्काळ पडला आणि कुणीतरी सांगितलं महादेवाच्या पिंडीला दुधाला बुडवा. अख्ख्या राज्यात सैनिक गेलं आणि हे दूध घागरण दूध ओतलं. देवाला काय भरून व्हायला तयार नाही. एक आमची प्रेमला काय केली अशी आली आणि तिने गडूभर दूध ओतलं. गडूभर आणि देवाला भरून व्हायला लागला. काय झालं आजीला ओरड दूध ओतलं आणि गावाला भरून व्हायला काय म्हणजे आजी चल राजा पुढं सांग काय झालं ते. आजी म्हणली राजा पुढं आणि घोड्याच्या मागे कोणी उभा राहणार. चला मला घेऊन. म्हणजे आई आजी काय केलं ग म्हणली मी धारा काढल्या म्हाताऱ्याला पेल्यावर दिलं नातवंडा खाऊ बी घातलं देवा पुढे थोडं ठेवलं आणि उरलेला मनापासून घेऊन आलं. कडूबर त्याचं मनापासून घेऊन या. कुणाच्या भांगीत फोडू नका. कुणाला ठेवू नका. शरद पवार तुमच्या मागे उभे आहे. पृथ्वीराज बाबा उभा आहे. राहुल गांधी उभे आहे. सोनिया गांधी उभे आहे आणि कुणी सुद्धा मी उभा आहे ना. तिसऱ्या वेळा उभा होतोय. आता थांबलो. विठ्ठल विठ्ठल पारा चालतो देवळात. गळ्यात विणाची विणा आणि तो गडी विठ्ठल विठ्ठल करत पारा करत असतो. कुणीतरी पोराने यावं आणि गळ्यातली विणा घ्यावी असं त्याला वाटत नसतंय. 3 वेळा तुम्ही मला खासदार केलं. 2 वेळा करत 1 वेळा सादर. आता ही विणा कोणत्याही गळ्यात घालायची. मला पोरग सापडलं. शशिकांच्या रूपानं एक तरुण पोरग सापडला त्याच्या गळ्यात ही विणा घालायची. तुम्ही मात्र काय केलं पाहिजे या दिंडीत सामील व्हायला पाहिजे. एकदा जाऊली ती पावली 2 वेळा पावली. कोरेगावात सावली आणि आता सातारची खासदारकी घावली. ती पहिलं मशीन आहे ते 3 नंबर आहे. तुतारी म्हणजे गुरुवार शिंदे आमचा नाणे उभा 1 आडवे 2 गाठीचे 3 आडवे 2 4 समई 5 उलटे 3 6 आणि गुरुवारचं शिंदे 7 त्या हात आणि कवाई जावा. अतिशय आनंद 3 नंबरचं पडून जावा. नाव आहे शशिकांत जयवंत
जयवंत हो, यशवंत हो. आजचे आमदार आणि उद्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 100% होणारे खासदार शशिकांतजी शिंदे साहेब, मंचावर उपस्थित आदरणीय बाबा, आदरणीय या ठिकाणी उपस्थित खासदार श्रीनिवास पाटील साहेब, मला वाटतं मी वेळ खूप झाला असल्यामुळे सन्मान्य मंच आणि उपस्थित सगळ्या माझ्या महिला भगिनी, आम्ही आवर्जून जावळी या ठिकाणावरून सभा आटोपून जे सांगण्यात आलं की बाबांच्या मतदारसंघातील महिला मेळावा या ठिकाणी आहे आणि आपल्याला जायचंय, आणि म्हणून आम्ही खरं तर त्या बाजूला सभा होती पण फक्त आपल्याला एक 5 मिनिटं बोलावं यासाठी आलेलो. भगिनींनो, मी मराठवाड्यातून जालन्यातून आलो आणि जालन्यातून आल्यानंतर मी एकच सांगेन की विदर्भाच्या निवडणुका जवळजवळ संपुष्टात आलेल्या आहेत. मराठवाड्यातल्या सुद्धा अर्धा मराठवाडा संपलेला आहे. माझा मतदारसंघ वगैरे जो काही परभणी, नांदेड, हिंगोली वगैरे, आणि मी काही भविष्यकार नाही, परंतु मागच्या 5 टर्म पासून आमदार आहे. माझे वडील खासदार होते, बाबांबरोबरही खासदार होते, त्यामुळे अंदाज आमच्या सगळ्यांना नक्कीच आहे की 1-2 जर जागा सोडल्या तर सगळ्या महाविकास आघाडीच्या जागा येतील अशी परिस्थिती. आणि त्यामुळं आता या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या, त्यांच्या कर्माने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये ज्या ठिकाणी शिवरायांचं वास्तव्य आणि या सगळ्याच लोकांनी आपल्याला सुसंस्कृत राजकारण शिकवलं, आपल्याला एक आदर्श राजकारण कसं असतं, समाजकारण कसं असतं, या सगळ्या गोष्टींच्या शिकवण ज्यांनी आपल्याला दिली, आज हे राजकारण क्षेत्र फार गढूळ करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतं. निष्ठावान लोकांची किंमत झाली पाहिजे अशी ह्या निवडणुकीतून संदेश जर द्यायचा असेल तर निष्ठावान असलेल्या शशिकांत शिंदेला निवडून द्या अशी कळकळीची विनंती मी या निमित्ताने करू इच्छितो. कारण ही निवडणूक निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी निवडणूक, नैतिकता जपणारे लोक आणि अनैतिक असलेले लोक अशी ही निवडणूक. आणि त्यामुळे ज्या कोणत्याही पक्षाला काही राजकारणात नीतिमूल्य असतात, काही विचारधारा असते, पण भारतीय जनता पार्टीनं आता कुठला विचारधाराही ठेवली नाही आणि नीतिमूल्यही ठेवली नाही. आणि त्यामुळं काहीही करा पण आपली सत्ता, आपली खुर्ची टिकवा यासाठी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आणि अशा पद्धतीनं अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याच्या दृष्टिकोनातूनचे प्रयत्न सुरू आहेत. मला विश्वास आहे आपल्या महाराष्ट्राच्या सुजाण जनतेवर, माझ्या महिला भगिनी, ज्या 50% लोकसंख्या असलेल्या माझ्या महिला भगिनी आहेत, त्यांच्या विचारावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे की कुठल्याही परिस्थितीत अशा अनैतिक कामाचा उत्तर माझ्या महाराष्ट्रातल्या भगिनी निश्चित प्रकारे महाविकास आघाडीला निवडून आणूनच दाखवतील अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने तर खूप चांगला जाहीरनामा दिलेला आहे. महिला भगिनींना सुद्धा लाख रुपये काही स्त्री शक्तीच्या संदर्भाने वर्षाला देण्याच्या दृष्टिकोनातून किंवा मुलगी जन्मल्याच्या नंतर तिच्यासाठी व्यवस्था केली आहे. तरुण मुलांना ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला सुद्धा वर्षाकाठी लाख रुपये बेरोजगार भत्त्याच्या निमित्ताने किंवा शिक्षण वेतनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जाणार आहे. असा खूप विचारपूर्वक जाहीरनामा काँग्रेस पक्षाने सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यामुळे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपल्याला सध्याच्या सरकारमध्ये खूप चटके बसतात. चटके या नात्याने सांगेल की महिला भगिनींचा दररोजचा संबंध गॅसची आहे. आज 400चा 1200 गेला. आपण शेती करणाऱ्या महिला भगिनी आहेत. DAP 450 वरून 1700 वर गेली. बेरोजगारी वाढली, महागाई, पेट्रोल असेल, डिझेल असेल, या सगळ्यांच्या किमती शिगेला पोहोचलेल्या आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या मोदीजींनी सांगितलं की आम्ही
आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अशी नीती आम्ही करू, परंतु या सगळ्या मोदी गॅरंटी फेल झाल्याचं चित्र आज आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या मोदी गॅरंटीवर आता विश्वास ठेवून चालणार नाही. स्वतः काही भाजपचे उमेदवार म्हणतायत की आता मोदीचा करिश्मा राहिलेला नाही. त्यांच्या जाहीर सभेमध्ये म्हणतायत की मोदीच्या चिन्हावर मतदान मिळेल असं आम्हाला गॅरंटी नाहीये. अशा पद्धतीचं वक्तव्य स्वतः भाजपवर उभे राहिलेले उमेदवार म्हणतात आणि त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की आज आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, जे राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर खऱ्या अर्थाने चालले कशासाठी की आपल्या देशात नफरत की दुकान ज्याला म्हणतो आपण, नफरत बंद करून एक मोहब्बत की दुकान सुरू करना है, या विचाराला घेऊन चालणारे राहुल गांधी या विचाराला साथ देण्याचं काम, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला साथ देण्याचं काम आपल्याला करायचं. आदरणीय पवार साहेब जे तुमचे आमचे नेते आहेत, त्यांनी अत्यंत महत्वाचा विचार महिलांच्या संदर्भात सांगितला आणि तो विचार म्हणजे ज्या समाजामध्ये महिलांचा सन्मान होत नाही तो समाज कधीही पुढे जाऊ शकत नाही असा विश्वास आणि असा सन्मान खऱ्या अर्थाने महिलांचा जाणीवपूर्वक केला. अनेक योजना महिलांसाठी दिल्या, महिलांना आरक्षण दिलं, महिलांसाठी प्रत्येक काय म्हणता येईल त्याला संपत्तीमध्ये खऱ्या अर्थाने हिस्सा दिला. अशा अनेक गोष्टी सातत्याने महिलांच्या दृष्टिकोनातून केलेल्या आहेत आणि त्यामुळे महिला ह्या दुय्यम स्थान करता त्यांना बरोबरीने घेऊन गेलं पाहिजे या विचाराला साथ देणारे आदरणीय पवार साहेब आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी खूप खंबीर साथ देऊन अत्यंत लढवय्या असलेला तुमच्या आमच्या सातत्याने रमणारा, आम्ही स्वतः शशिकांतजींबरोबर 99 बॅचचे आम्ही आमदार आहोत. मध्ये एकदा त्यांचा पराभव झाला असेल परंतु मागच्या 5 टर्म पासून मी त्यांना ओळखतो. अत्यंत सामान्य लोकांमध्ये जाऊन काम करणारा आपला हा धडाडीचा उमेदवार आहे. आपल्या आशीर्वादांनी दिल्लीला काम करण्याची संधी त्यांना द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपला कार्यक्रम सकाळपासून चालू आहे. आपल्या मोठ्या संख्येने आले. मी सायगावला आमची सभा चालू होती. सायगावला सभा चालू असताना सोनिया पाटील साहेबांचा फोन आला की तुला इथे यावं लागेल. राजेश भाईंना जाऊन येऊया म्हणायच्या त्यावेळेला असं मी विनंती केली, काही का होणार पण बहिणींचं दर्शन घेऊन भावाला आशीर्वाद मिळावा यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. मी फार वेळ बोलणार नाही पण सांगेल एवढंच, नेत्यांचा आशीर्वाद आहे. आतापर्यंत मी सगळ्या सभा केल्या, त्या युवकांच्या केल्या, कार्यकर्त्यांच्या केल्या, तर महिला भगिनीची सभा झाली नव्हती, पहिली तुमची होते. मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आहात आणि खात्री आहे की 50% मतदान या सातारा लोकसभा मतदारसंघातलं हे महिलांचं आहे. त्यामुळे पुढचा खासदार कोण करायचं हे तुमच्या हातात आहे आणि मला खात्री आहे की आपण अगदी बारकाईने बाजारात गेल्यानंतर सुद्धा वस्तू पारखून घेतो. यावेळेला जी लढाई आहे त्यातला उमेदवार सुद्धा पारखूनच घ्या. जो तुमच्यासाठी वेळ देईल, तुमच्यासाठी काम करेल, तुमच्यासाठी न्याय मागेल, आवाज उठवेल आणि सातारा जिल्ह्यातल्या चव्हाण साहेबांचा, प्रमिला काकींचा, त्याचबरोबर आनंदराव चव्हाण साहेबांचा, पृथ्वीराज बाबांचा, श्रीनाथ पाटलांचा सातारा जिल्ह्यातला खासदार तेवढ्या ताकदीचा स्वाभिमानाचा असावा एवढ्या सरकारचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण तो घ्याल याच्या प्रकारची आशा व्यक्त करतो. आता 8-15 दिवस मी फिरत असताना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, महिला भगिनींचा मिळतोय, युवकांचा मिळतोय. खरं म्हटलं तर ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि या निवडणुकीचा निकाल हा कुणी काय समोर पण आता लागल्या जमा अशा प्रकारची चर्चा अख्ख्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि मी तुम्हाला फक्त विनंती करायला आलेलो आहे कारण ह्या निवडणुकीच्या निकालामध्ये आपण सर्वांनी फार मोठ्या प्रमाणात काम केलं तर विजय याच्यापेक्षा चांगला होऊ शकतो. आणि विश्वास ठेवा, तुमच्या प्रश्नासाठी, तुमच्या असलेल्या या सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार महिला भगिनींच्या असलेल्या कायदा न्यायसूत्र, मला वाटतं शक्ती कायदा बनवायचा प्रयत्न झाला तर भैया आपण होता, पृथ्वीराज बाबा होते. या राज्यामध्ये पहिला शक्ती कायदा करण्याची कमिटी झाली, त्यामध्ये आम्ही होतो. आणि हे सर्व करत असताना आमच्या या माता भगिनींना एवढंच आश्वासन करेल की चांगला खासदार जर आपण तुल्यमापन केलं तर शशिकांत शिंदे तुम्ही पारखून घ्याल असं मला विश्वास आहे.
आणि तो विश्वास आपण द्यावा एवढी विनंती करतो. चिन्ह चांगलं आहे, तुतारी आहे, वाजणारी तुतारी, आणि तुतारी घेतलेला माणूस तुतारी घेतलेला माणूस आहे. लग्नामध्ये कुठल्याही कार्यक्रमात तुतारीवाला माणूस असतो. बाबा मला काल कोणीतरी सांगितलं की बॅलेट पेपर चेक करताना तो जरा अस्पष्ट अशा प्रकारचं चिन्ह दिसतंय. त्यामुळे तरी सुद्धा आमच्या महिला वगैरे हुशार आहे. आणि हा पुरुषांनीच का टेबलावर असावा, पुरुषांनीच का मतदारसंघामधले मतदार बाहेर काढावा, आमच्या महिला भगिनी पण त्यामध्ये पुढे दाखवून द्यावा. मला काल कोणीतरी सांगितलं सातारा शहरामध्ये जर तुम्हाला असं वाटत असं दहशत आहे तर आमच्या महिला भगिनींनी सांगितल्या काँग्रेसच्या असतो राष्ट्रवादीच्या, तुम्ही काळजी करू नका, माझं बसलं करा. म्हणलं आम्ही टेबल टाकून बघतो आम्हाला कोण आढळतो. ही आमच्या महिला भगिनीची ताकद आहे. तुम्ही हातवरती कोण नका बोलला का हा विश्वास आहे बघा. काय आम्हाला कधी कधी माहीत पडलेलं आहे. जिथं गनिमी कावा करायचा तिथं गनिमी कावाच करावा लागतो. आणि तो गनिमी कावा आमच्या महिला भगिनी यशस्वी करून दाखवतील. बाबा त्या दिवशी तुम्ही होता सातारला, आम्ही सातारमध्ये फेरी काढली. असं वाटायला नको सातारमध्ये कोण फिरूच शकत नाही. बाबा आम्ही फेरी काढली, माहीत खोटं सांगत नाही. 100-200 लोकांनी नंतर एवढी गर्दी वाढत गेली, एवढी गर्दी वाढत 700-800 लोक होते. त्यामध्ये निम्म्याची होती महिला होत्या. म्हणजे महिलांनी ही निवडणूक त्यामध्ये सगळ्या शिवसेनेच्या रणरागिणी होत्या, राष्ट्रवादीच्या रणरागिणी होत्या आणि तेव्हा काँग्रेसच्या रणरागिणी होत्या. कधी नव्हतं तेव्हा पण उत्साह आलेला आहे. म्हणजे उमेदवारापेक्षा आता आमचे सर्व कार्यकर्ते उत्साही झालेले आहेत. त्यामुळे त्यांना वाटतं की आता ही निवडणूक जिंकायची, कारण प्रत्येकाचा पक्ष फोडायचा प्रयत्न केलाय, पक्षात सगळ्यांचं घर फोडायचा प्रयत्न केलाय. आता आपलं घर कोण फोडत असतं तर आपण सोडणार आहोत का? त्यामुळे ज्यांनी घर फोडलं त्यांचं घर वाचवायचं काम आपण करायचं एवढं तुम्हाला विनंती करतो. फार घेत नाही, पण आपला सर्वांचा आशीर्वाद राहावा. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ह्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. तो विश्वास सार्थ करण्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्यावा हे हात जोडून आपल्याला विनंती करतो. 7 तारखेपर्यंत इतकं काम करून दाखवायचं की आपण या विजयामध्ये सर्वात साक्षीदार होऊया. 50% महिला निर्णय घेतल्यानंतर बाबा म्हणायचे, बाबा तुम्ही म्हणता मागच्या वेळेला श्रीनाथ पाटील होते तर 2 पक्ष होते, तेव्हा 1 लाखाचं मताधिक्य होतं, 95,000, त्यावेळेला 2 लाख, अजून 27 संघटना आहेत. आमच्या वर्षाताई वगैरे सगळे आहेत, 27 संघटना आहेत. आता बाबा 2 लाखाचं तुमचं मताधिक्यामध्ये 50% वाटा हा महिला भगिनींचा असेल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मनापासून तुमचा आभार व्यक्त करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या महिला मेळाव्याला कराड दक्षिणमधून उपस्थित राहिलेल्या महिलांची संख्या ही खरोखरच लक्षणीय होती. सकाळी 11 वाजल्यापासून सुरू असणारा हा मेळावा दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू होता. तरी देखील महिलांचा उत्साह व उपस्थिती ही वाखाणण्याजोगी होती. YZ इंडिया TV, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया TVला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.